एका लग्नात एक भयंकर गोष्ट घडली। नवरी मंडपात आल्यानंतर जेव्हा नवरदेवाला बोलावण्यात आलं तेव्हा एक नाही तर दोन नवरदेव मुलीच्या बाजूला जाऊन उभे राहिले। एक नवरी आणि दोन नवरे प्रकरण वादळासारखं व्हायरल झालं। उपस्थित असणाऱ्या हजार लोकांसमोर त्यांनी लग्न केलं। उपस्थित असणारे 1000 लोक हे दृश्य पाहून थक्क झाले। प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, हे काय चाललंय नेमकं? नवरी एक आणि दोन नवरदेव, कसं शक्य आहे? लग्न चक्क 1000 लोकांच्या साक्षीने पार पडलं। नातेवाईक, मित्रमंडळी आणि अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते, पण या लग्नामागचं कारण कुणालाच माहीत नव्हतं। सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा वादळासारखी पसरली। अनेकांनी या लग्नाला चुकीचं म्हटलं तर काहींनी यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पण अखेर जेव्हा नवरीची मुलाखत घेण्यात आली आणि जेव्हा तिने ते सांगितलं ते ऐकून लोकांना मोठा धक्का बसला। या दोन तरुणांना अशी कोणती वेळ आली होती, असं कोणतं संकट त्यांच्यावर आलं होतं की ज्यामुळे त्यांना एकाच मुलीसोबत लग्न करावं लागलं? आणि ती मुलगी देखील का तयार झाली, तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हा सर्वात खास आणि महत्त्वाचा क्षण असतो। प्रत्येक मुलगी स्वप्नात आपल्या एका राजकुमाराची वाट पाहत असते आणि प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की त्याच्या आयुष्यात फक्त एकच खास व्यक्ती असावी। पण कल्पना करा, एका मुलीच्या लग्नात दोन नवरदेव उभे राहिले तर काय होईल? ऐकूनच धक्का बसला ना? ही गोष्ट काल्पनिक नाही तर खऱ्या आयुष्यात घडलेली आहे। एका लहानशा गावात घडलेली ही घटना, जी सोशल मीडियावर वादळासारखी व्हायरल झाली। दिवस होता 12 जुलै 2025चा, ज्या दिवशी एका मुलीचं लग्न होतं। त्या दिवशी मंडपात एक नाही तर अचानक दोन नवरदेव हजर झाले आणि पाहता पाहता त्यांनी नवरीसोबत लग्न केलं। त्या नवरीनेही त्या दोन पुरुषांसोबत एकाच मंडपात एकाच दिवशी लग्न केलं। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वादळासारखा व्हायरल झाला। लोकांना आश्चर्याचा धक्का बसला, पण सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का जेव्हा बसला जेव्हा या नवरीची मुलाखत व्हायरल झाली। असं ती नवरी या मुलाखतीत काय म्हणाली ज्यामुळे लोकांना धक्का बसला? आपल्याला माहीत असेल की कोणतीही महिला आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी महिला सहन करू शकत नाही, त्याचप्रमाणे कोणताही पुरुष आपल्या बायकोच्या आयुष्यात दुसऱ्या पुरुषाला स्वीकार करू शकत नाही। पण तुम्ही कधी ऐकलं आहे का, एका महिलेचे दोन नवरे, तेही एकाच घरात एकाच छताखाली आनंदाने कसं काय राहत आहे? हे ऐकायला अशक्य वाटतं, पण या घटनेने हे सिद्ध केलं। तुम्ही विचार करत असाल की अशी काय वेळ आली असेल या तिघांवर? या मुलांचा नेमका काय प्रॉब्लेम असेल? त्या मुलीने नेमका हा निर्णय कसा घेतला? समाजाची, नातेवाईकांची पर्वा न करता त्यांनी 1000 लोकांच्या साक्षीने लग्न कसं केलं? विशेष म्हणजे हे लग्न चोरून लपून नाही तर अतिशय थाटामाटात पार पडलं। या लग्नात त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, अनेक मोठे नेते, पुढारी देखील हजर होते। या लग्नाची चर्चा आता 1000 लोकांपर्यंत मर्यादित राहिली नाही, तर ही घटना आता संपूर्ण देशात व्हायरल झाली आहे। ही घटना जर आपण पाहायला गेलो तर ही घटना घडली होती 12 जुलै 2025 रोजी। हे लग्न पार पडलं। 1000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। जेव्हा नवरीला मंडपात बोलवण्यात आलं तेव्हा नवरदेवालाही बोलवण्यात आलं, पण सर्वजण थक्क झाले जेव्हा नवरदेव एकटा आला नव्हता, त्याच्यासोबत आणखी एक तरुण आला होता। दोघांनी नवरदेवाचे ड्रेस घातलेले होते। दोघा तरुणांनी नवरीच्या बाजूला जागा घेतली। सर्वांनाच मोठा गोंधळ पडला, पण काही बोलण्याआधीच हे दोन्ही तरुण लग्नाच्या बोल्यावर चढले। त्यांनी एकामागून एक नवरीला वरमाला घातली। त्यानंतर नवरी आणि ते दोन्ही नवरदेव एकत्र बसून त्यांनी लग्नाच्या सगळ्या विधी पार पाडल्या। सगळ्यांना हाच प्रश्न पडला होता, मुलगी जर एक आहे मग हे दोन नवरदेव का? या दोघा मुलांनी असं का केलं? त्यांची कुटुंब, नातेवाईक गप्प का बसले? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मुलगी या लग्नासाठी कशी तयार झाली? देशात व्हिडिओ व्हायरल झाला होता, पण त्या मुलीचं मत जाणून घेण्यासाठी पत्रकार तिच्या घराभोवती, रिपोर्टर्स त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी तरसत होते। आणि त्यानंतर जेव्हा त्या मुलीची मुलाखत घेतली, तिच्या आईवडिलांची मुलाखत घेतली,
मुलांच्या घरच्यांची मुलाखत घेतली तर या घटनेमागचं सगळ्यात मोठं आणि धक्कादायक कारण समोर आलं. या लग्नाला दोन्ही कुटुंबाची, नवरीची आणि दोन्ही तरुणांची सहमती होती. नवरीचं नाव होतं सुनीता चव्हाण आणि दोन्ही नवरदेव चक्क सख्खे भाऊ होते. एकाचं नाव प्रदीप नेगी तर दुसऱ्याचं नाव कपिल नेगी. पण सख्ख्या भावांनी एका मुलीसोबत लग्न का केलं याचं कारण धक्कादायक होतं. ते त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं, जे ऐकून आणखीनच गोंधळ उडाला होता. आता जेव्हा मुलांच्या कुटुंबाची मुलाखत देण्यात आली त्यावेळेस त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले. पण अजून मुलीची मुलाखत घेणे बाकी होते आणि या कथेमध्ये, या रहस्यामध्ये ती मोठा गौप्यस्फोट करणार होती आणि जे संपूर्ण भारतामध्ये एक आश्चर्याचं वातावरण निर्माण होतं. आता झालं असं, मीडिया रिपोर्टवाल्यांनी, जे न्यूज चॅनलवाले आहेत, त्यांनी त्यांच्या घरापुढे रांगा लावायला सुरुवात केली. एके दिवशी मुलाच्या कुटुंबाला मीडियावाल्यांनी घेरलं आणि म्हणायला लागले, तुम्ही सांगा हे लग्न का केले तुम्ही? अशी कोणती अडचण आली होती? तेव्हा त्या मुलाच्या वडिलांनी आणि जे दोन सख्खे भाऊ होते त्यांनी एक धक्कादायक रहस्य उघड केलं. ते रहस्य भारतातील जुन्या परंपरेचं प्रतीक होतं. ते म्हणाले, आमच्या समाजाची ही पारंपरिक प्रथा आहे. ते हाटी समाजाचे आहेत आणि त्यांच्या समाजामध्ये एका महिलेला 2 किंवा 3 भावांसोबत लग्न करण्याची प्रथा आहे. त्यांच्यासोबत ही प्रथा त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. मग आता ही प्रथा जर असेल तरी सुरू कुणी केली होती आणि या प्रथेमागचं कारण काय असेल? यासाठी थोडंसं इतिहासामध्ये डोकवल्यानंतर असं लक्षात आलं की हाटी समाजाची ही प्रथा सुरू का झाली यामागचं कारण अतिशय विचार करणारं लावणारं आहे. हा डोंगर परिसर असल्यामुळे इथे शेती कमी आहे. पूर्वजांनी विचार केला, जर प्रत्येक भावानं वेगळं लग्न केलं तर संपत्तीचं वाटप होईल. ती जमीन खूप कमी होईल, त्यामुळे कुटुंबाचं पोट भरणं कठीण होईल. आणि हेच रहस्य त्यांच्या मागचं होतं. 2 भावांनी एका महिलेसोबत लग्न करणं म्हणजेच एक संसार थाटणं. जर संसार वेगळे न करता एकच संसार थाटणं, जेणेकरून सगळी संपत्ती ही एकत्रच राहणार. आणि त्या समाजात अशी मान्यता आहे की 2 नाही, जर 3 भाऊ असतील तर 3 भावा मिळून देखील एका बायकोबरोबर लग्न केलं जातं. म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली, एक परंपरा तयार केली, ज्यामध्ये 2 किंवा 3 भाऊ असतील तर त्यांनी एका बायकोला घरी आणायचं. त्यामुळे संपत्तीचं वाटप होणार नाही, कुटुंबातलं प्रेम टिकून राहील आणि कुटुंब एकत्रित राहील. या समाजाचे लोक व्यापारी होते. ते गावगाव जाऊन बाजार करायचे, म्हणून त्यांना हाटी म्हणलं जायचं. व्यापाराच्या निमित्ताने त्यांना अनेक दिवस घरापासून दूर राहावं लागेल. अशा वेळेस त्यांच्या बायकोला आणि मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होतं. म्हणून त्यांनी अशी प्रथा सुरू केली. जर एक भाऊ बाहेर असेल तो दुसरा भाऊ कुटुंबाची आणि बायकोची काळजी घेईल. या प्रथेला बहुपती प्रथा असे म्हणतात. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, ही प्रथा फक्त अशिक्षित लोकांची असेल. पण तुम्ही चुकीचा विचार करत आहात. प्रदीप नेगी हा जलसिंचन विभागात शासकीय नोकरीवर आहे आणि त्याचा भाऊ कपिल नेगी परदेशात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करतो. ते दोघे सुशिक्षित आहेत. त्यांची बायको सुनीता देखील सुशिक्षित आहे आणि तिने IT इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. या सर्वांना या प्रथेबद्दल माहिती होती आणि सर्वांच्या सहमतीने हे लग्न झालं होतं. ज्यावेळेस सुनीता मुलाखत देणार होती आणि संपूर्ण देशाला याच्यामध्ये एक धक्का बसणार होता. मुलाखतीमध्ये असंख्य प्रश्न होते की आता ही महिला त्या दोघांबरोबर कसं ॲडजस्ट करणार, कशा पद्धतीने त्यांचं सगळं होणार. मुलाखतीमध्ये तिने मोठा गौप्यस्फोट केला की मला माहिती आहे की प्रथा आमच्या समाजात आहे. मला या प्रथेनुसारच लग्न करायचं होतं, त्यामुळे मी या लग्नाला होकार दिला. हे ऐकून अनेकांना धक्का बसला. आधुनिक काळात देखील अशी प्रथा पाळणारे लोक आहेत यावर विश्वास बसत नाही. ही प्रथा हिमाचल प्रदेशच्या काही भागात पाळली जाते. त्याच्या मागे दुसरं तिसरं काही नसून तर जुन्या परंपरा होत्या. त्या समाजात आलेल्या पिढीगत परंपरा त्यांनी जपल्या होत्या. प्रदीप आणि कपिल या भावांनी आपल्या समाजात लुप्त होत चाललेली प्रथा पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या मते ही प्रथा योग्य आहे की अयोग्य? तुमच्याकडे अशी कुठली प्रथा आहे का? कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल
तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.